तर हे पार्सल मला 11-12 वाजता वगैरे काहीतरी रिसीव झालं होतं. तर मग मी ते ओपन करून बघत होती आणि बॉक्सवरून लक्षात आलं असेल त्यात काय असेल. तर त्या बॉक्सवरचं एन्व्हलप मला आवडलं. छान होतं. मला वाटलं काहीतरी वाउचर वगैरे असेल, पण त्यात होतं बिल. पण किती छान पॅकेजिंग ना, स्पेशली एन्व्हलप बनवायचं, त्यात बिल टाकायचं. तर हे मला न सांगता ऑर्डर झाले होते, कारण मी म्हणत होते की नको ना, आपण डीमार्टमधून वगैरे घेऊया साधेच, कारण मुलांचा पाय पण वाढत राहतो आणि टिकत नाहीत मुलांना वस्तू म्हणून. पण नंतर त्यांनी दोघं मिळून ऑर्डर केले. पण छान असते, क्वालिटी चांगली येते ब्रँडेड घेतलं तर जरा. तर अशा पद्धतीने ह्या त्याच्या शूज घालायच्या काड्या होत्या. छान आहेत शूज, साईजही परफेक्ट होती. तर त्यानंतर मग आम्ही रेडी झालो आणि बाहेर निघालो. तर कशासाठी आणि कुठे ते पुढे तुम्हाला समजेलच. तर अशा पद्धतीने मग मुलं आल्यावर रेडी झाली आणि निघालो. तर इथे बघू शकताय. नंतर मग उशीर होईल, ट्रॅफिक खूप असते घोडबंदर, मग उशीर होईल, ट्रॅफिक पण खूप असते आमच्या घोडबंदर रोडवर. आणि पटकन पोहोचलो. लांब आहे अंतर. तर कुठे ते बघू शकताय. हे आहे राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह. तर ही वॉल खूप छान मस्त पेंट केलेली होती. प्रत्येकजण तिथे फोटो काढत होतं. रांग लागली होती, नंबर लागले होते. तर बघू शकताय गडकरी कट्टा, चमचमीत मिसळ, कुरकुरीत कांदा भजी, लज्जतदार बटाटा वडा, असं छान असं खवय्ये प्रेमींसाठी ही वॉल छान होती. आणि समोरच्या वॉलवर होतं आपल्या ठाण्यात काय काय विशेषता आहे ते सगळं होतं. तर अशा पद्धतीने ह्या वॉलजवळ सगळेजण फोटो काढत होते. तसेच आम्ही काही फोटो क्लिक केले. आणि छान आहे. हे नाट्यगृह प्रशस्त आहे, नीट अँड क्लीन आहे आणि आहे छान. तर इथे एंट्री करण्यासाठी लाईन लागली होती. तिकीट तर ऑनलाईन बुक केलेले होते, पण तरी एंट्रीसाठी लाईन होती. तर हे आत शिरल्यानंतर इथे बघू शकताय, आत एंट्री झाली आणि मग त्यानंतर छान आहे, आतून पण खूप सुंदर आहे. तर इथे बघू शकताय, आत आलो, एंट्री झाली. इथे एक कॅन्टीनही आहे आणि छान आहे. तर अशा पद्धतीने इथे आत आलो. त्यानंतर तिकीट चेक केले. मग वेळेच्या 1-5 मिनटं आधी आलो होतो. मला कुठेही वेळेच्या आधी जायला आवडतं, निदान 5 मिनटं तरी आधी जावं ऐन मोमेंटला जाण्यापेक्षा. तर इथे बसलो, सीट शोधल्या. सीट शोधायला थोडा वेळ जातो. मग नंतर आम्ही बसलो आणि मग फोटो क्लिक केले काही थोडे. तर बघू शकताय कुठलं नाटक होतं ते तुम्हाला कळेलच. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. शाळा सुद्धा पुस्तक मिळतात.